गुजरात महाराष्ट्र सीमेवर सुरू असलेल्या एलपीजी गॅस आणि डिझेलच्या आंतरराज्यीय तस्करीचा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य दक्षता पथकाने मोठा पर्दाफाश केला आहे. पथक प्रमुख चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवल गावाजवळ सुरत-धुळे महामार्गावर तब्बल 2 दिवस पाळत ठेवून ही धडक कारवाई करण्यात आली. या धाडीत गॅस आणि डिझेलचे टँकरसह 130हून अधिक व्यावसायिक सिलिंडर आणि इतर वाहनांसह सुमारे 1,56,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इंधनाची अवैध चोरी करताना 3 संशयित आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंधन माफियांवर पुरवठा विभागाने केलेला हा एक मोठा सर्जिकल स्ट्राईक मानला जात असून स्थानिक पोलीस आणि पुरवठा विभागाकडून या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास अत्यंत वेगाने सुरू आहे.